तर आपण लास्ट ब्लॉग बघितलेला म्हणजे ह्याचा काजूच्या भाजीचा. तर आत्ता ॲक्च्युली म्हणजे आजचा व्लॉग मी तुम्हाला म्हणजे दाखवेन. ॲक्च्युली आम्ही आज आमच्या आजीच्या घरी जातो आहे, म्हणजे इकडनं थोडं लांबच आहे. तर मी तुम्हाला दाखवेन, तिकडे आपण एक जंगल सफारी करू. तिकडे मी दाखवेन की आमच्याकडे म्हणजे बाजूलाच जंगल आहे. तर मी जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवू आम्ही तुम्हाला, आणि अजून जेवढं शक्य होईल तेवढं मी दाखवेनच. तर आता आम्ही निघतो आहे आजीच्या घरी जायला. मामा मामी तयार होत आहेत, मी आहे, आणि तिकडे जाऊन आमची आजी मावशी मामी वगैरे असतील. तर इवं काही निघाली आहे तिची घेऊन. तर आता आम्ही निघतो आहे गाईज. आता आम्ही निघालो आहे, म्हणजे माझ्या हाताला ॲक्च्युली पर्स आहे. तर आम्ही निघालो आहे. ही आमची मामी बघ कशी चालते, पाठून आमचा मामा गाडी घेऊन येतोच आहे. तर आम्ही आता निघतो आहे, म्हणजे गाडीने जाऊ, ट्रिपल स्ट्रीट जाऊ, भारी मजा करत करत जाऊ. तर म्हणजे जवळच आहे ना, असं लांब नाही आहे. तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा, मी तुम्हाला दाखवेन जेवढं दाखवता येईल तेवढं, आणि आमची एन्जॉयमेंट. आणि आमची आजी तर एवढी भारी आहे ना, फुल कॉमेडी आहे. तर अजून मजा येईल तुम्हाला ब्लॉग बघायला. तर गाईज आता आम्ही म्हणजे असं थोडं चालत जातो आहे बाजारात. म्हणजे बाजार आज बुधवार आहे, तर आमच्या इकडे बुधवारचा बाजार असतो. तर थोडं आता आम्ही बाजारात जाऊ. लोक ताटान चाय देतात, ह्या लोक बघ आम्हाला सुपात चाय देतात. ह्या आमची आजी एकटी वडापाव खातात. ह्या लोकांच्या म्हणजे लोकांवरती फिरवणारा नारळ घेऊन ती बसलंय. आणि हिला तर तुम्ही ओळखतात गाईज. आणि या वडापाव आणलाय आम्ही बाजारातून. ही आमची मावशी मामी गाईज, सॉरी. म्हणजे आम्ही आता तुम्ही बघू शकता ना, म्हणजे आम्ही जंगलात आलोय. ते तिकडे आमचं घर आहे, म्हणजे आमच्या आजीचं. आता आम्ही सुरुवात करतोय जंगल सफारीला. हे एवढं, हा आमचा सात्विक आहे जो की मला दाखवतोय रस्ता. हे एवढं सगळं जंगल आहे गाईज, वरती बघायला आणि इकडे अशी आमची आजी बोलते की वरती आहे ना, एकदम वरती गेलात ना तर वाघाची गुंफा आहे. त्यावेळी ट्राय करू नक्कीच तुम्हाला दाखवायला, कारण काय हे जे जंगल आहे त्याचा रस्ता आम्हाला पूर्णपणे पाठ आहे, एकदम सरळ. आणि हा आमचा सात्विक आता करवंद तोडतोय. पडली तर आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवू. आता आम्ही जातोय सरळ सरळ. एक काजूचं झाड आहे आणि आम्ही आता काजू तोडतोय. ऑलरेडी एक पडला काजू भेटला आणि तोडतोय जरा, म्हणजे थोडं एन्जॉय करत करत आम्ही जाऊ वर. तेवढं काहीच बघा, हे असे पडले आहेत काजू, म्हणजे ते पडतात हवेने. तर तेच आम्ही आता बिया जमा करतोय, म्हणजे आमच्या आजी सुद्धा येते ते. आणि हा जो बोंड असतो ना, ह्याला मीठ मसाला वगैरे लावून आम्ही खाणार, म्हणजे खूप भारी लागते एकदम. ह्याचं दारू सुद्धा बनते. काजू काय दाखवते तुम्हाला, दिसेल कदाचित. तो दिसला का तुम्हाला? तिकडे सगळे काजू आहेत, पूर्ण पक्का काजूने भरलेलं आहे. तेच आम्ही तोडतो गाईस, आणि मी तुम्हाला दाखवेन गोळा करून. या सगळ्या माकडांनी खाऊन टाकलेला आहे अर्धा. आणि लय मोठा जंगल आहे गाईस. तेवढं आपण जेवढं वरती आम्हाला जाता येईल तेवढं आम्ही तुम्हाला दाखवू गाईस. ही पिशवी घेऊन आम्ही वरती जातोय. तर गाईस म्हणजे आम्ही अशा पुढा करत जातोय, म्हणजे त्या रस्त्याने आम्ही आलोय वर करून. तुम्हालाही माहिती असेल की जंगल सफारी आपण जेव्हा करतो तेव्हा अशी फूड करून जातो. आणि खूप मोठं जंगल आहे गाईस, म्हणजे खूपच मोठं. आम्ही एवढ्या मोठ्या जंगलात फक्त आमचा मामा पण आहे, पण तो पुढे आहे, कारण का तिकडे हरवलं तर आम्ही परत नाही भेटणार. एवढ्यावरती आलो चालत की
अर्धा व्ह्यू दिसायला लागलाय आम्हाला. तुम्हाला दाखवतो आम्ही वरून, म्हणजे थोडं पुढे जाऊन. आणि आमची आजी आहे ना, ती म्हणजे आता गावी चूल पेटवतात राईट. तर चूल पेटवण्यासाठी सुद्धा आम्ही लाकडं इकडनंच घेऊन येतो. आणि हे बघा, ही बारीक लाकडं असतात ना, ही पटकन पेटतात. तर आम्ही सफारीसाठी एक काठी पण घेतली आहे. म्हणजे कशी इथे दगडी आहेत, त्याच्यामुळे चढायला थोडं कठीण आहे. म्हणजे डोंगर टाईपच आहे. तर हळूहळू आम्ही चढतोय. आणि गाईज एवढा वरती आलो आहे की अर्धा व्ह्यू दिसायला लागला आम्हाला. तुम्हाला दाखवतो, पूर्ण व्ह्यू आहे बघा गाईज. मी दाखवते, हे पूर्ण डोंगर आहे गाईज. जेवढा भारी व्ह्यू दिसतोय. आणि हे सगळं जंगल आहे गाईज, पूर्ण पाठीमागूनची पुढपर्यंत. आणि तिकडची एकदम खालती आमचा घर आहे आजीचा. तर आता आम्ही परत स्टार्ट करतोय पुढं. घरून फोन आलेला की दुपार 12 वाजले आणि आम्ही एवढ्या जंगलात आहे. तर म्हणजे आमची आजी बोलते की दुपारचे 12 वाजले की जंगलात जाणं चांगलं नसतं. सो त्यामुळे आम्ही अर्धा रस्ता खालती आलो धावत. त्यामुळे आम्ही धावत एकदम स्पीडने आलो. तुम्हाला दाखवलं असतं आम्ही कशी स्पीडने आलो ते. तर आमच्याकडे फणससुद्धा आहेत. आणि ही जी फणसं आहेत ना, ही सगळी आमची आहेत. आणि जेव्हा आम्ही फणसाची भाजी करू ना गाईस, तेव्हा आम्ही तुम्हाला नक्की दाखवू की चुलीवरचं फणस किती टेस्टी लागतात. आम्ही काजू गोळा केले आहेत, तुम्हाला आम्ही दाखवतो. तर म्हणजे एवढा भरला आहे. हा काजू आहे, जे आम्ही आता गोळा करून हंडा करून बघू शकतात. आणि आमचं घर मी तुम्हाला दाखवते की कसं गोलगोल आहे, म्हणजे पुरा गोलगोल आहे. इकडनं मी दाखवते, सगळीकडे तुम्हाला फणसाची झाडं दिसतील. मागे तुम्हाला दिसत आहेत फणसाची झाडं. तर या पुरा म्हणजे आमचंच घर आहे. आणि तुम्हाला कळेल आम्ही आता कसं गोलगोल फिरतो. तर बघितलं जे गाईस, पुरा गोलगोल म्हणजे जंगलच आहे. सगळीकडचे दिसतात पुरा जंगल आहे. यो रोड आहे. नाही यो आमचं 5च्या दरवाजाच्या इकडचं आलं. तिकडची आमची मावशी बसली आहे, ती मुंबईचीच आहे गाईस. त्यामुळे तर म्हणजे पक्का सगळीकडे जंगलच आहे. ते इकडे असं बोलतात की म्हणजे आमच्या इकडे ना वरती तिथे त्या म्हणजे ते वरती जंगल आहे ना, तिकडनं खालती आहे ना रानडुक्कर येतात. म्हणजे रोज रात्री येतात. तर आमच्या गावात आहे ना, म्हणजे पोस्तं घातलं जातं रानडुकराचं. म्हणजे त्या रानडुकरचं मटण आहे ना, ते देवाला म्हणजे जेव्हा शिकार चालू करतात ना, तेव्हा ते दाखवतात देवाला. आणि मग ते वाटलं जातं अख्ख्या गावाला. आणि काही आमच्याकडे आंबे पण आहेत. कवर आहेत आंबे. तर काय आम्ही तुम्हाला आमच्या झाडाचे आंबे दाखवतो, जे की विकायला जातात. बघू शकतात हे सगळे आंबे आहेत. हे कलमी आंबे आहेत, त्याला कलम बोलतात, माहिती आहे ना तुम्हाला. खूप सारे आंबा आहे. मला एक रूल आहे, म्हणजे तुम्ही कोणाचे आंबे असे तोडलात ना, तर 500 रुपयाचा फाईन लागतो, अशी आमची आजी बोलते. तर पक्के 500 रुपये आपल्याला भरावे लागतील. पण हे आमचेच आहेत, पण आम्ही तोडणार नाही. जेव्हा पिकतील तेव्हा तोडू. तर आता आम्ही घरात जातो. जरा खूप दमलो आम्ही गाईच. हा एवढा व्ह्यू बघून तुम्हाला नक्कीच वाटेल की परफेक्ट गावातलं घर आहे. इकडे म्हणजे दुसऱ्यांचं घर आहे, पण ना हे थोडं वेगळ्या टाईपमध्ये आहे. काहीतरी करते, मी तुम्हाला दाखवते. जी काय करत होतीस? हे भाजी सुकत घालतोय. तर काहीच हे आमचे काजू आजीने सुकत घातले, ते विकायला जाणार नंतरला. मी जेवून बसले अशी टाइमपास करत. हे आमचं अंगण आहे, गौरा फिरवते. याला पण एकदा गरा फिरवायचं. कसं फिरवतं
तर असेच बसलो आम्ही टाइमपास करत जाईल. म्हणजे आता आम्ही आमच्या शेतात आलो आहे, म्हणजे आमच्या आजीची जमीन आहे. तिकडे आजी आमची शेती करते, मी तुम्हाला दाखवते. खूप ऊन आहे म्हणून अवतार आमचं असं झालं आहे. त्याच्यामुळे पक्का ऊन आहे. आणि मी तुम्हाला दाखवते. वेट सगळी आमची जमीन आहे, म्हणजे वरती पण आमचं घर आहे आणि एवढी जी जागा आहे, म्हणजे जेवढं तुम्हाला हिरवं हिरवं दिसतंय तेवढी सगळी आमची जमीन आहे. म्हणजे वाट इकडनं आहे आणि आम्ही तिकडची आलो उड्या मारत मारत. तर मी आता दाखवतो तुम्हाला मंदिर. तर ह्या आमचा म्हणजे गणपतीचं देऊळ आहे. आणि हा आपला बाप्पा. कुठं रे? कुठं नाही गाडवा गायच. आपला बाप्पा. गाय पण आहे, पण मारतो पण आम्ही जात नाही जवळ. तो पाडा आहे आमच्याकडे एक, खूप क्यूट आहे. त्याला बघायला गेलं तर त्यांना बांधून ठेवलं आहे गाईस. त्यांना आपण चारा देऊ खायला. आणि आता थोड्या वेळाच आम्ही निघू घरी जायला. त्यानंतर बसूया अशी. म्हणजे हे ॲक्च्युली सात्विकच्या घरी आलो आहे आम्ही. सात्विक या कोणाचं घर आहे? हां, कोणाचं घर आहे? तुझा ना. काय आजी 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 किती दिवसाने येते आमच्याकडे? सांग ना किती दिवसाने येते? 2 वर्षात. इकडच्या इकडे राहते बोलते 2 वर्षाने. बिचारी एकदम गुपचूप बसली आहे, शांत लहान पोरांसारखी. काय तो त्याच्यातली लाईट संपून जाईल तिथे ढसमळता. तर आजी हा तुम्हाला मी सांगते, म्हणजे आम्ही दुपारी मासे केलेले, तर तिने स्पेशली तिच्यासाठी डबा दाखवू. तुझा डबा हा डबा आली नाही तिला फोटो. ती होती जागेवर. ये है गाड़ी मेरी रिक्शा सबसे निराली, ना गोरी है ना ये काली, हो घर तक पहुंचा देने वाली, 1 रुपया भाड़ा पैसेंजर इतना जाड़ा, मला नाको रे नाको रे नाको, ये दुबला पतला चलेगा आड़ा तिरछा चलेगा.